तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी रोज एक तुमच्यासाठी यूजफुल टिप शेअर करणार आहे. त्या अगोदर बघा मी इथं मेहंदी लावून घेतली आहे आणि कोण असं कवर करतं बरं मेहंदी लावल्यावर? आपला गैरसमज आहे की मेहंदी कंप्लीट वाळली पाहिजे, पण खरंच मेहंदी वाळू द्यायची नसते. जर मेहंदी वाळली ना तर आपले केस तुटतात, डॅमेज होतात. म्हणून असं काहीतरी कवर करून घ्यायचं. आणि मी नंतर हेअर वॉश केलं. इतका छान कलर आला होता आणि मस्त शाईन आली होती केसाला. मेहंदी धुतल्याच्या नंतर अर्धे निम्मे केस वाळल्याच्या नंतर कंपल्सरी केसांना ऑइल लावायचं. तेल लावल्याशिवाय राहायचं नाही, नाहीतर मेहंदी लवकर निघून जाते. आणि हे तेल लावलेलं 1 दिवस ठेवायचं, त्यानंतरच शॅम्पू यूज करायचा. चला मग मी तुम्हाला आजची यूजफुल टिप शेअर करणार आहे. माझ्या स्टोवचा गॅसचा फ्लेम व्यवस्थित येत नव्हता, तर म्हणलं चला मग हे बर्नरच क्लीन करूया. तर मी तिन्ही बर्नर घेतलेत. तुम्ही बघू शकता माझे बर्नर थोडेसे खराब झालेत. त्यावर एक इनो पॅकेट टाकलं आहे मी कट करून, तसंच अर्धं लिंबू कट करून टाकलं आहे आणि त्यात 1 चमचा मीठ टाकलं आहे. त्यावर नंतर आपण भांडे घासतो ते लिक्विड टाकलं आहे. प्रत्येकाच्या घरात हे अवेलेबल असणाऱ्याच गोष्टी आहेत आणि बर्नर इतके भारी निघतात ना. त्यावर गरम पाणी टाकायचं, एकदम उकळलेलं पाणी, अर्धा तास ठेवायचं आणि नंतर स्क्रबरनं छान असे बर्नर घासून काढायचे. बघू शकता मी छान असे क्लीन करत आहे आणि माझ्या ह्या मोठ्या बर्नरमध्ये आणि मी न घासलेल्या बर्नरमध्ये तुम्ही फरक बघू शकता. तर हे बर्नर किती छान क्लीन दिसत आहे आणि दुसरं बर्नर बघू शकता तुम्ही. तर माझे बर्नर तितके खराब नव्हते, तरीही पाणी किती खराब निघले बघू शकता. आणि आता फ्लेम एकदम छान येत आहे. तुम्हाला ही टिप कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन अशाच एका व्हिडिओसाठी वेट करा.